सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी। राज्यभर प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार संघटनेनं राज्यभर आंदोलन सुरू केलेले आहे। सगळ्या लोकप्रतिनिधींच्या घराबाहेर प्रहार संघटनेकडनं मशाल मोर्चा काढत आंदोलन सुरू करण्यात आलंय। नाशिकमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या घराबाहेर आंदोलन सुरू आहे। दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांच्या घराबाहेर आंदोलन सुरू आहे। अशाच प्रकारे राज्यभरातील आमदारांच्या घराबाहेर सध्या आंदोलनं सुरू करण्यात आली आहेत। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। सांगितलं होतं दोन दृश्य आपण बघतोय। एकीकडे नाशकात कोकाटेंच्या घराबाहेरचं हे आंदोलन, तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिरसाटांच्या घराबाहेर हे आंदोलन सुरू आहे। मॅडम घ्या कोरा कोरा असं म्हणत असताना प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन त्यांनी सांगितलं, आता प्रभू रामचंद्राला बेमान होते की काय आणि आम्हाला बेमान होते की काय असं दिसतं, चित्र दिसतंय। तारीख सांगा हो देवेंद्रजी, कोणत्या तारखेला मूर्त काळा चांगल्या भटाला बोलावा, कोणत्या तारखेला तुम्ही सांगणार आहे? या तारखेच्या अद्या ते बावनकुळे म्हणत होते योग्य वेळी करू, असं सगळं भुलभुलया सुरू आहे। आणि त्या सगळ्या एकंदरीत या बजेटमध्ये अजितदादा म्हणते आमच्याकडे बजेट नाही आहे, बाकी योजनेसाठी कसं काय बजेट आहे? तुम्ही 7 लाख कोटी मध्ये 30 ते 35 हजार कोटी शेतकऱ्यासाठी नाही म्हणताय, आम्ही देतो ना पैसा। आम्ही फडणवीस साहेबांना पण प्रस्ताव दिला। अमेरिकाची कंपनी आहे, त्यांनी सांगितलं का 5 वर्ष 1 लाख कोटी पगार व्याजी देतो। त्याला जातीत गुंतून ठेवलं, धर्मात गुंतून ठेवलं। तो हिंदू झाला, तो शेतकरी मुसलमान झाला, बौद्ध झाला, तेली झाला, माडी झाला, मराठा झाला, अशा सगळ्यात गुंतून ठेवलेला आहे। व्यवस्थित इंग्रजानं जे फाळणी केली नाही ते या देशात या पक्षानं फाळणी केलेली आहे।